दोस्तों, विधानसभा सत्र 2024 का पहला दिन है आज का। संविधानाचा वारंवार अपमान होत आहे। संविधानाचा अपमान कोणी सहन करणार नाही, परंतु या देशामध्ये वारंवार संविधानाचा अपमान करून देशाचा अपमान केला जात आहे। अशा लोकांना हुडकण्याची गरज आहे। पण त्याला ज्यांनी हा अपमान केला परभणीमध्ये त्याला तो पागल, तो मनोरुग्ण होता असं ते म्हणण्यात येत आहे। काय वाटतंय तुम्हाला, खरंच तो मनोरुग्ण होता का? आज सभागृहात बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले की तो मंदबुद्धीचा होता। मला समजत नाही की एखाद्या राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना त्या ठिकाणी होते। देशाचं संविधान, त्याचा अपमान केला जातो, त्याची तोडफोड केली जाते आणि त्या करणाऱ्याला तुम्ही मंदबुद्धी ठरवूच कसे शकता? त्याची पार्श्वभूमी माहिती होती का आधीपासून पोलिसांना? काय रेकॉर्ड आहे त्याचा? याविषयीची माहिती नसताना विनाकारण सांगणं त्या ठिकाणी की मंदबुद्धी होता। या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या गोडसेंनी केली आणि त्याला सुद्धा मंदबुद्धी ठरवण्यात आलं होतं। हाच प्रकार या ठिकाणी करून वारंवार या देशाच्या संविधानाचा अपमान लोक करणार असतील तर कोणी या ठिकाणी त्याला सहन करणार नाही। कारण ही मला तरी वाटतं की हा सुनियोजित कट होता परभणीचा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या ठिकाणी भडकवणारी भाषणं संविधानाच्या विरुद्ध केली होती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध केली होती, म्हणून हा ग्रस्त त्यांनी जाऊन ती तोडफोड केली होती। नार्को टेस्ट व्हायला पाहिजे का? त्याची नार्कोटिक्स व्हायला पाहिजे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे, त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे, ही विचारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे। आम्ही विचारू। और आज इस वक्त हमारे साथ जुड़े थे नितिन राउत जी। परभणी में चर्चा की हमने नितिन राउत जी ने, क्या उनके स्पष्टीकरण था वो भी हम आपको TNN 24 न्यूज चैनल पर लगातार दिखा रहे हैं। बने रहिए मेरे साथ। जय हिंद।